शिवसेना कोणाची या प्रकरणावरती सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। निवडणूक आयोगाचा कुठलाही अधिकार नसताना आयोगानं एकनाथ शिंदे यांना लाभ मिळावा म्हणून अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला असं कपिल सिब्बल यांनी म्हटले। त्याचबरोबर पक्षाची घटना आणि चिन्हाबाबत सिब्बल यांनी नेमके कोणते मुद्दे मांडले हे सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना यावेळी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या निवडीचा मुद्दा उपस्थित केला। सिब्बल म्हणाले की एकनाथ शिंदे यांना फक्त आमदारांच्या संख्येवर मुख्यमंत्री पद देण्यात आलं, पण ग्राउंड रियालिटी किंवा ज्याला जमिनीवरचं वास्तव म्हणतात ते वेगळंच होतं। पक्षफुटीनंतर काय घडलं ते लक्षात घेऊ नका हे न्यायालयानं सांगितलं होतं, पण निवडणूक आयोगानं त्याच गोष्टींच्या आधारे निर्णय दिला। 10व्या सूचीनुसार अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला फक्त आमदारांच्या संख्येच्या आधारे मुख्यमंत्री पद दिलं गेलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी यावेळेस केला। तर पक्षाच्या घटनेचा मुद्दा उपस्थित करताना सिब्बल म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्षाची 2018ची जी घटना आहे ती मान्य नसल्याचं त्यांनी सांगितलं, परंतु त्याच आधारे ते आमदार आणि मंत्री झाले होते। पक्षाच्या संविधानानुसार पक्षाचं कामकाज चालतं, त्यावेळी एकनाथ शिंदे यांना कोणताही आक्षेप नव्हता, परंतु विधिमंडळात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 2018ची पक्षाची घटना मान्य नसल्याचं सांगितलं। शिवसेनेच्या फुटीनंतर वाद होता तर पक्षाची नोंदणी रद्द न करता तो शिंदेंच्या शिवसेनेकडे देण्यात आला असा युक्तिवादही सिब्बल यांनी केला। त्याचबरोबर कपिल सिब्बल यांनी यावेळी निवडणूक चिन्हाच्या नियमांबाबतची माहिती कोर्टाला दिली। निवडणूक चिन्ह कसं द्यायचं याचे काही नियम आहेत। आयोगाला कुणालाही सरसकट चिन्ह देण्याचा अधिकार नाही। काही प्रक्रिया ते करू शकत असले तरी एवढा मोठा निर्णय आयोग घेऊ शकत नाही, पण अशा पद्धतीनं आयोग किंवा विधानसभा अध्यक्ष कोणताही निर्णय घेऊ शकत नाही। हे अत्यंत चुकीचं आहे। हे केवळ शिवसेनेसाठी नाही तर एकूणच देशासाठी आणि लोकशाहीसाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे यावर एक व्यवस्थित निर्णय येणं अपेक्षित आहे असं कपिल सिब्बल यावेळी म्हणाले। दरम्यान कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत सुनावणी दरम्यान मांडलेले मुद्दे हे शिंदेंसाठी अडचणीचे ठरू शकतात अशी देखील चर्चा आहे। मात्र या सगळ्या मुद्द्यांवरती कोर्टाचा नेमका निष्कर्ष काय असेल, यावरती काय निर्णय येईल हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणासंदर्भातील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।